ग्रामदैवत श्री खंडोबा महाराजांच्या चंपाषष्ठी उत्सवाची वणीकरांना आतुरतेने प्रतीक्षा असते। यावेळेसही 22 नोव्हेंबरपासून उत्सवाचा शुभारंभ होत असून खंडेराव महाराज मंदिर परिसर दिमागदार सजावट, मंडप आणि विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे। मंदिराची परिसर रचना, फुलांची सजावट आणि प्रकाश योजना पाहण्यासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे। 22 नोव्हेंबरपासून 5 दिवस धार्मिक विधी, कीर्तन सोहळे आणि पारंपरिक कार्यक्रमांनी वणी नगरी भक्तिमय होणार आहे। पहाटे 5 ते 6च्या दरम्यान श्री मल्हार विजय ग्रंथाचं पारायण होणार असून सकाळी 6:30ला आरती तर सायंकाळी 6ला सांज आरती संपन्न होईल। त्यानंतर रोज हरिपाठाचं आयोजन करण्यात आलंय। या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे 5 दिवसीय कीर्तन महोत्सव। हरिभक्त परायण योगेश महाराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नामवंत कीर्तनकारांची यावेळेस उपस्थिती वणीकरांसाठी पर्वणी ठरणार आहे। मंदिर प्रांगणामध्ये सर्वांनी आतुरतेनं वाट पाहिलेल्या 12 गाड्या ओढण्याचा पारंपरिक सोहळा रंगणार असून कार्यक्रमानंतर श्री खंडोबा महाराजांची महाआरती होईल। भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार असून रात्री परंपरेनुसार जागरण गोंधळाचा कार्यक्रम सादर होईल। पहाटे लंगर तोडून आरतीनं उत्सवाची सांगता होणार असल्याची माहिती मंदिराचे पुजारी पुंजाराम पानसरे यांनी दिली आहे। मार्गशीर्ष महिना घटस्थापना शुक्रवार आज सकाळी भगत महादेवाच्या मंदिरात जातील, आंघोळ करून घटी बसतील। घटी बसल्यावर पाठी 5 वाजेपासून मल्हार विजय पारण वाचण्यात येईल। मल्हारी पारण झालं कारण मल्हारी पारण झाल्यावर 26 तारखेला भगत मंदिरात जाऊन पूजा करतील। पूजा केल्यावर गावात मिरवणूक होईल। मिरवणूक केली का मिरवणूक झाल्यावर दुपारी 12 वाजता कावडधारक देवाची सकाळी 7ला देवाचा अभिषेक होईल। अभिषेक 12 वाजता देवाचं लग्न लागेल। लग्न झाल्यावर देवाची मिरवणूक काढून 12 गाड्या 5:30 वाजता 12 गाड्या ओढतील। 12 गाड्या कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला आहे। 4 दिवस कीर्तनाचा कार्यक्रम आहे आणि 6व्या दिवशी वाघ्या मुलीचा कार्यक्रम आहे। औरंगाबाद यांचा कार्यक्रम ठेवला आहे। वणीनगरी यासाठी सध्या खंडोबा महाराजांच्या जय जयकारांना दुमदुमली असून चंपाषष्ठीचा उत्सव पाहण्यासाठी परिसरातील गावांमधूनही भाविकांचा ओघ वाढत आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर, वणी।